हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि ज्यामध्ये आज आपण मराठी व्याकरणचाच एक टॉपिक बघणार आहोत, ज्याला आपण म्हणतो की वाक्य पृथक्करण. हा टॉपिक मी ह्यासाठी कव्हर करत आहे की जे काही वाक्य पृथक्करणाच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत, एका पेपरमध्ये दोन क्वेश्चन्स आहेत आणि जवळपास 2 क्वेश्चन्स म्हणजे 2 मार्क्स किंवा 2 क्वेश्चन्स मध्ये 4 मार्क्स असंही तिथं होऊ शकतं. ते पेपरच्या मार्किंगवर डिपेंड आहे. एका प्रश्नाला 2 मार्क्स असतील तर 4 मार्क्स होतील आणि एका प्रश्नाला एकच जर मार्क्स असेल तर ते 2 मार्क्स होतील. याही आधी मी बरेचसे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. प्रयोग आहे, अलंकार आहे, रस आहे, वाक्याचे प्रकार, वाक्यप्रचार किंवा अजून असं म्हणू शकतो की काही म्हणी, शब्दसिद्धी, सिद्ध व साधित शब्द, हे सगळे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत आणि तुम्ही जर ते बघितले नसतील तर ते एकदा तेही बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओज इकडून अपलोड होतील तुम्हाला ते बघायला मिळतील आणि शोधत बसण्याची गरज पडणार नाही. ओके, चला तर मग बघूया की आज आपल्याला हे जे काही टॉपिक आहे वाक्य पृथक्करणाचा, हा किती इम्पॉर्टंट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ओके, तर ह्यामध्ये मी काही प्रश्न पण कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यावरून तुम्हाला समजून जाईल की ज्या प्रश्नांचं स्वरूप असतं किंवा जे क्वेश्चनचं अपिअरन्स असतं ज्या तुमच्या एक्झाम्समध्ये, तर त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की मग आपल्याला ह्या टॉपिकची तयारी अशा प्रकारे करायची आहे किंवा अशा प्रकारचे क्वेश्चन तिथे विचारले जातात. म्हणजेच आता आपण बघूया की वाक्य पृथक्करण म्हणजे काय आणि त्यामध्ये दुसरी अजून एक छोटीशी डेफिनेशन आहे, ती सुद्धा बघूया. ती पण बऱ्याचशा एक्झाम्स मध्ये विचारलेली आहे किंवा बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारण्यात आलेली आहे. आता वाक्य पृथक्करण म्हणजे काय, तर पृथक या शब्दाचा जो अर्थ होतो तो म्हणजे काय, तर पृथक या शब्दाचा अर्थ म्हणजे वेगळे असा होतो किंवा वेगळे करणे असा होतो. ओके, चला तर बघूया मग आपण पृथक्करण आणि पृथक म्हणजे काय. तर पृथक म्हणजे काय, तर वेगळे करणे किंवा सुटे करणे. आणि वाक्य पृथक्करण म्हणजे काय, तर वाक्यातील जो काही भाग आहे वेगळा करून दाखवून, म्हणजेच वेगळा करून दाखविणे आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध सुद्धा तिथे दाखविणे असा होतो याचा अर्थ. वाक्य पृथक्करण म्हणजे काय, तर वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगवेगळा करून दाखवणे आणि त्यांचा जो एकमेकांशी संबंध असतो तो सुद्धा तिथं संबंध सुद्धा दाखविणे, एकमेकांशी असलेला संबंध, यालाच आपण वाक्य पृथक्करण असे म्हणतो. ओके, तर मग वाक्य पृथक्करण हे तर बघितलं आपण. यामध्ये एक छोटीशी अजून एक व्याख्या आहे, ती म्हणजे एखाद्या शब्दाची जर व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे, याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण पदपरिस्फोट असे म्हणतो. एखाद्या शब्दाची किंवा एखाद्या शब्दाची संपूर्ण व्याकरण विषयक माहिती जर आपण तिथं सांगत असो तर त्याला काय म्हणतो, त्याला आपण याला आपण काय म्हणतो, तर पदपरिस्फोट असं म्हणतात. ओके, पदपरिस्फोट म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे याला पदपरिस्फोट म्हणतात. आता बघूया की मग वाक्याचे जे काही खालील प्रमाणे 2 भागात रूपांतर होते, ते आपण रूपांतरालाच आपण इथे काय म्हटलेलं आहे की वाक्य पृथक्करण म्हटलेले आहे. वाक्याचे 2 भागामध्ये रूपांतर होते. आता पहिल्यांदा म्हणजे मी तर वाक्य आणि वाक्याचे जे 2 भागात रूपांतर होते ती इथं मी तुम्हाला एक ट्री डायग्राम मध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. तर वाक्याच्या 2 भागामध्ये रूपांतर कसं होतं, तर पहिला भाग म्हणजे उद्देश विभाग, त्यालाच आपण उद्देशांग म्हणतो, आणि दुसरा भाग म्हणजे विधेय विभाग, त्यालाच आपण विधेयांग असं म्हणतो. ओके, तर उद्देश विभागामध्ये काय काय येतं, तर उद्देश म्हणजे कर्ता आणि उद्देश विस्तार. कर्त्याविषयी जर अधिक माहिती तिथं काही सांगत असतील तर जे काही शब्द असतात त्यांना आपण उद्देश विस्तार म्हणतो. आणि उद्देश म्हणजे काय, तर कर्ता. आता उद्देश आणि विधेय ही दोन्हीही जे आहेत ती संस्कृत शब्द आहेत आणि संस्कृत मध्ये सुद्धा हे उद्देश आणि विधेय असं जास्त वापरलं जातं. ओके, चला तर बघूया मग विधेय विभागामध्ये काय येते किंवा विधेयांगामध्ये काय. तर विधेय विभागामध्ये काय येतं, तर कर्म व कर्म विस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार आणि विधेय म्हणजेच क्रियापद. ओके, म्हणजे ज्या वेळेस तुमचा कर्ता आणि क्रियापद कोणत्याही वाक्यात असतं त्यावेळेस तिथं एक वाक्याला पूर्ण अर्थ मिळतो. म्हणजे करणारा कोण आहे, म्हणजे जो कोणी क्रिया करतोय तो कोण, तर कर्ता. आणि जी क्रिया पूर्ण झालेली आहे असं तिथे दाखवलं जातं ते काय, तर ते क्रियापद असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी जेवण करते किंवा करतो. ओके, आता ह्या वाक्याला पूर्ण अर्थ आहे. जेवण करतो यावरून समजून जातं की ती कोणी व्यक्ती आहे, ती काय करते, ही क्रिया करते सध्याला, पण ती पूर्ण आहे. म्हणजे त्या वाक्याला एक पूर्ण अर्थ प्राप्त होतो तिथं. आणि म्हणूनच हे वाक्याचे जे काही 2 भाग आहेत, उद्देश विभाग आणि विधेय विभाग, त्यांनाच आपण उद्देशांग आणि विधेयांग म्हणतो. हेच आपल्याला इथं काय करायचं, डिस्कस करायचं. आणि त्यामध्येच आपण बघणार आहोत की उद्देश म्हणजे कर्ता, उद्देश विस्तार, कर्म व कर्म विस्तार, विधानपूरक, विधेय विस्तार आणि विधेय क्रियापद. चला तर मग
आता आपण याबद्दल डिटेल डिस्कशन करूया, ज्यामध्ये उद्देश विभाग आणि विधेय विभाग ज्यावर हमखास प्रश्न येतात आणि तेच आपण आता बघूया. तर उद्देश विभागामध्ये आणि विधेय विभागामध्ये काय येतं, तर उद्देश विभाग किंवा विधेयांग ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये उद्देश म्हणजेच कर्ता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे उद्देश विस्तार, जे कर्त्याविषयी अधिक माहिती सांगते किंवा कर्त्याविषयी माहिती सांगणारे जे काही शब्द असतात ते कर्त्यापूर्वी आले असतील तर त्याला आपण उद्देश विस्तार म्हणतो. आता हेच आपण बघूया. तर मग उद्देश म्हणजे काय, तर कर्ता. मग पहिल्यांदा आपण कर्त्याबद्दल माहिती बघूया की वाक्य ज्याची माहिती ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो आणि या क्रियापदातील धातूला जे काही नारा, नारे, नारी हे प्रत्यय जोडून कोण कायने प्रश्न विचारल्यास उत्तर करता येते त्यावेळेस त्याला आपण उद्देश किंवा कर्ता असं म्हणतो. काय, तर वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. क्रियापदातील धातूला नारा, नारी, नारे प्रत्यय जोडून कोण कायने प्रश्न विचारल्यास उत्तर काय येते, तिथं करता येते. ओके. आणि म्हणूनच आपण इथं बघूया की खाली मी काही वाक्य दिलेले आहेत. ते म्हणजे उदाहरणार्थ रामूचा शर्ट फाटला. फाटणारे काय आहे इथं आता, तर शर्ट आहे. आणि कोण, तर म्हणजे शर्ट. ओके. किंवा रामरावांचा कुत्रा मेला. मरणारे कोण किंवा काय. ओके. मरणारे कोण, तर कुत्रा आहे. नेक्स्ट, मोगल साम्राज्याचा अंत झाला. होणारे कोण, तर म्हणजे अंत काय आहे, होणारे कोण आहे, तर अंत आहे. आणि म्हणूनच अंत काय असेल, इथला कर्ता असेल. आता वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत हे उद्देश म्हणजेच कर्ता आहेत. आता तुम्ही म्हणाल की रामूचा, रामरावांचा, मोगल साम्राज्यांचा हे कर्ता असायला पाहिजे. असं नाही होणार. कर्ता का नाही होणार, कारण जी काही षष्टीची प्रत्यय लागतात म्हणजे चा, ची, चे किंवा च्या आणि झा, झी, झे, झा ही प्रत्यय जे शब्दांना जोडलेली असतात शक्यतो ते वाक्याचा कर्ता किंवा कर्म नसतात. ओके. ज्यांना षष्टीची प्रत्यय जोडलेली असतात, षष्टीची प्रत्यय कुठली, षष्टी विभक्ती, आणि तिचे प्रत्यय कुठले आहेत, चा, ची, चे, चा आणि झा, झी, झे, झा ही षष्टीची प्रत्यय. ज्यावेळेस ही प्रत्यय जोडलेली असतात ते जोडलेला शब्द कर्ताही नसतो आणि कर्मही नसतो. तर त्याच्या पुढील जो शब्द असतो तो कर्ता किंवा कर्म असतो. म्हणून इथं रामूचा हा कर्ता नाहीये पण शर्ट हा कर्ता आहे. नेक्स्ट, रामरावांचा कर्ता नाहीये किंवा रामराव हे कर्ता नाहीयेत. म्हणून इथं कर्ता कोण आहे, तर कुत्रा आहे. आणि मोगल साम्राज्याचा नाहीये कर्ता, तर कोण आहे, तर इथं अंत हा कर्ता आहे. म्हणूनच वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत हे उद्देश म्हणजेच काय आहेत, तर ते हे कर्ता आहेत. ओके. हा होता आपला उद्देश किंवा ह्यालाच आपण कर्ता म्हणतो. पुढचा जो उपप्रकार आहे त्यातीलच किंवा नेक्स्ट जो भाग आहे तो म्हणजे उद्देश विस्तार. आता उद्देश विस्ताराबद्दल मी तुम्हाला सुरुवातीलाच माहिती सांगितली की कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील तर अशा शब्दांना आपण काय म्हणतो, उद्देश विस्तार म्हणतो किंवा त्यांना आपण उद्देश विस्तारात लिहितो किंवा लिहावे. ओके. किंवा लिहावे. अशा शब्दांना शक्यतो चा, ची, च्या, चे, झा, झी, झे, झा असे प्रत्यय लागतात. आता ही दोन्ही प्रत्यय षष्टीची आहेत. षष्टीची चाचीचे पण होतात आणि झाजीचे पण होतात. ओके. आता इथं कन्फ्युज होऊ नका की फक्त षष्टीची प्रत्यय ही चाचीचेच दिलेले आहेत, पण षष्टीची प्रत्यय ही झा, झी, झे, झा सुद्धा आहेत. ओके. म्हणूनच कर्त्याविषयी जर काही माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी आले असतील तर त्याला आपण काय म्हणतो, उद्देश विस्तार म्हणतो किंवा उद्देश विस्तारात आपण तिथे त्यांना लिहितो. उदाहरणार्थ, शेजारचा राजू धपकन पडला. ओके. किंवा नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. आता शेजारचा हा उद्देश विस्तार आहे. कर्त्याविषयी अधिक माहिती सांगत आहे तिथे किंवा कर्त्याविषयी तिथं माहिती सांगल्या जात आहे. मग राजू धपकन पडला. राजू कुठला असेल काय माहिती, मग माझ्या शेजारचा असेल तर मग मी तिथं म्हणणार की शेजारचा राजू धपकन पडला, म्हणजे कर्त्याविषयी माहिती जास्त सांगत आहे तिथं. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, त्याला उद्देश विस्तार म्हटलं जातं. किंवा नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. आता नियमित अभ्यास करणारे विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे जे कर्ता आहे त्याबद्दल इथं थोडी अधिक माहिती सांगली जाते आणि म्हणूनच नियमित अभ्यास करणारे हे काय आहे, या वाक्याचा उद्देश विस्तार आहे. किंवा वरचे जे वाक्य आहे शेजारचा राजू धपकन पडला, तर शेजारचा ह्या वाक्याचं काय आहे, तर हे उद्देश विस्तार आहे. ओके. चला तर मग पुढचा जो भाग आहे किंवा जो पुढचा जो आपला वाक्याचा विभाग पडतो तो म्हणजे विधेय विभाग किंवा त्यालाच आपण विधेयांग म्हणतो. आणि
ह्या विधेयांकाबद्दलच आपण जरा थोडी जास्त इन्फॉर्मेशन घेऊया. ते म्हणजे वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते, म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते. कर्मावरच कुठलीही क्रिया तिथं घडविल्या जाते आणि म्हणूनच त्याला सोशिक सुद्धा म्हटलं जातं. जे काही कर्म होते, आज मी त्याला मारले, काही असे बरेचसे जे काही वाक्य असतील त्यामध्ये जे काही कर्म असेल ते काय करतात, तर ती क्रिया सोसणारे असतात आणि म्हणूनच जे काही वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. म्हणजेच क्रिया सोसणारे काय आहे, तर इथं कर्म असते आणि कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच त्याला आपण कर्मविस्तार म्हणतो. आता हे आपण पुढे बघणार आहोत. तर उदाहरण बघूया इथं. उदाहरणार्थ, रामाने झाडाचा पेरू तोडला. या वाक्यातील तोडण्याची क्रिया पेरूवर झाली, म्हणून जे पेरू आहे ते कर्म होईल. ओके. गवळ्याने म्हशीची धार काढली. या वाक्यातील काढण्याची क्रिया कोणावर झालेली आहे, तर ती धारेवर झालेली आहे आणि म्हणूनच ती काय आहे, तर कर्म आहे. तर बघूया मग पहिलं कर्मविस्तार आणि कर्म व कर्मविस्तार याबद्दल माहिती बघूया. तर कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय, तर कर्मविस्तार. आणि मी मागच्याच तुम्हाला स्लाइडमध्ये उदाहरण दिलं की रामाने झाडाचा पेरू तोडला. तर कर्म कोण आहे, तर पेरू आहे आणि तोडण्याची क्रिया पण कोणावर झाली, तर पेरूवर झाली. म्हणूनच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे असं होईल की रामाने झाड तोडले की पेरू तोडले. म्हणूनच इथं असं म्हणता येईल की रामाने झाडाचा पेरू तोडला किंवा गवळ्याने म्हशीची धार काढली. ओके. गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली. इथं असंही दिले. आता म्हैस काळीच असते, पांढरी असणं शक्य नाहीये. हा जोकचा पाठ झाला. पण गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली. इथं आपण असं म्हणू शकतो की जे काही धार आहे ते कर्म आहे आणि ह्याच्या अगोदरचे जे काही गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली आहे हे काय होतील, याबद्दलचा कर्मविस्तार होईल. ओके. आणि जे काही वरील वाक्यात झाडाचा व काळ्या म्हशीची हे दोन शब्द त्या वाक्यातील कर्माविषयी माहिती सांगत आहेत. ओके. म्हणजे जे आपण वरील वाक्य डिस्कस केलेत, रामाने झाडाचा पेरू तोडला आणि गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली, हे त्या वाक्यातील कर्माविषयी काय सांगायलेत, आपल्याला माहिती सांगत आहेत आणि म्हणूनच आपण त्यांना काय म्हणायला पाहिजे, तर ते कर्मविस्तार आहेत किंवा तेच ते कर्मविस्तार होईल. ओके. पुढचं जे परत एक सब टॉपिक आहे तो म्हणजे विधानपूरक. आता विधानपूरक म्हणजे काय, तर कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यानंतर आला असेल तर ते विधानपूरक असते. ओके. कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यापूर्वी आला तर त्याला आपण उद्देश्य विस्तार म्हणतो. पण कर्त्याविषयी माहिती सांगणारा जर शब्द कर्त्यानंतर आला असेल तर ते विधानपूरक असते. उदाहरणार्थ, राम राजा झाला, संदीप शिक्षक आहे, किंवा अजून असं म्हणू शकतो की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता इथे जे मोहक आहे ते काय झाले, विधानपूरक झाले. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वरील वाक्याचे हे मोहक हे क्रिया विशेषण नसून इथे विशेषण आहे आणि म्हणूनच गुलमोहर स्वतः मोहक असल्याशिवाय ते काय दिसणार नाही, मोहक दिसणार नाही. म्हणजे कर्त्याविषयी काय सांगले जाते, इथं एक माहिती सांगणारा शब्द आहे, पण कसा, कर्त्याच्या नंतर आहे, अगोदर नाही. अगोदर जो असतो त्याला आपण उद्देशपूरक म्हणतो आणि कर्त्यानंतर जो असतो त्याला आपण विधानपूरक म्हणतो. ओके. म्हणजे वरील वाक्यावरून राजा, शिक्षक, मोहक ही जी शब्द आहेत ते कर्त्याविषयी अधिक माहिती सांगतात, म्हणून त्यांना विधानपूरक असे म्हणतात. ओके. चला तर मग पुढचा जो एक अजून याचाच भाग आहे ते म्हणजे विधेय विस्तार. आता विधेय विस्तार म्हणजे काय, तर क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे असे जर प्रश्न विचारले किंवा प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार तिथे येते किंवा विधेय विस्तार त्याचं उत्तर असते आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण विधेय विस्तार असे म्हणतो. उदाहरणार्थ जर बघितलं तर इथं उदाहरण दिलेलं आहे की कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले. तर वनभोजनास म्हणजे काय, तर वनात जाऊन केलेले भोजन. किंवा शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. माझा अजून एक म्हटलं तर माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला. म्हणजे ही जे काही क्रिया विशेषणे आहेत हे आपण इथं वापरतो आणि हे जे मोहक आहे इथं क्रिया विशेषण आहे पण हे विशेषण सुद्धा आहे. आणि माझा जिवलग मित्र, आता मित्र कसा आहे, इथं जिवलग आहे आणि म्हणूनच इथं असे प्रश्न विचारलेत की केव्हा, कोठे, कसे नाही असे जर आपण ते प्रश्न विचारले तर लगेच तिथं आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर ते विधेय विस्तार येईल. उदाहरणार्थ अजून एक बघूया आपण की काल सकाळी शेजारच्या बागेतील हौदात काळूराम धपकन पडला. ओके. काल सकाळी शेजारच्या बागेतील हौदात काळूराम धपकन पडला. आता काळूराम कसा पडला, केव्हा पडला, काल सकाळी पडला आणि दुसरं म्हणजे कसा पडला, तर धपकन पडला.
किंवा शेजारचा राजू धपकन पडला राजू. ओके, म्हणजे धपकन हे तिथलं काय झालं, क्रियाविशेषण झालं. आणि हे क्रियाविशेषण म्हणजेच काय, तर आपल्या जे काही प्रश्न विचारल्यानंतर केव्हा, कोठे, कसे, त्यावेळेस तिथं ते उत्तर येते आणि त्यालाच आपण विधेय विस्तार असे म्हणतो. थोडासा टॉपिक किचकट आहे, स्टेप बाय स्टेप आहे, पण तुम्हाला परत परत बघल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. ओके, आणि आपण यावरचे प्रश्न सुद्धा डिस्कस करू, म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजून येईल. ओके, पुढचा जो सब प्रकार आहे किंवा सब टॉपिक आहे तो म्हणजे विधेय, किंवा त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. विधेय याला आपण संस्कृतमध्ये म्हणतो आणि क्रियापद आपण त्याला मराठीत म्हणतो. उदाहरणार्थ क्रियापदाची जर व्याख्या सांगायची असेल तर क्रियापदालाच आपण काय म्हणतो, विधेय असं म्हणतात. ओके, आणि म्हणूनच इथे काही उदाहरण दिली आहेत की रमेश खेळतो, रमेश अभ्यास करतो, रमेश चित्र काढतो, खेळतो, करतो, काढतो, हे काय झाले तर हे क्रियापद झाले किंवा ह्यालाच विधेय असं म्हटलं जातं. खालील जर वाक्यातील विधेय ओळखा असा जर प्रश्न आला तर खेळतो, करतो, काढतो, किंवा शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, ती सुंदर दिसते, किंवा पंढरपूरचा गवळी तबेल्यात रोज सकाळी काळ्या म्हशीची धार काढतो, किंवा काळ्या म्हशीची धार काढतो, असे गवळी रोज काळ्या म्हशीची धार काढतो, असे तिथे आपण म्हणू शकतो. म्हणजेच खेळतो, करतो, काढतो हे काय झाले, विधेय किंवा क्रियापद झाले. आणि विधेयालाच आपण काय म्हणतो, क्रियापद असं म्हणतो. ओके, चला तर मग पुढे आपण ह्यावरचे काही क्वेश्चन्स बघूया, म्हणजे तुम्हाला तिथे या प्रश्नांचं स्वरूप समजून येईल की कशा प्रकारचे हे प्रश्न आहेत ते विचारले जातात. ओके, आता इथे प्रश्न आहे बघा, सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो. या वाक्यातील उद्देश कोणता? आता उद्देश म्हणजे काय तर कर्ता, आणि उद्देश म्हणजेच कर्ता हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथं असं आपण म्हणू शकतो की भोंगऱ्या बाजार जे आहे हे काय असेल, इथला कर्ता असेल. सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो. वाक्यातील उद्देश कोणते तर ते म्हणजे भोंगऱ्या बाजार. ओके, उद्देश म्हणजे काय तर कर्ता आपण तिथं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे. अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहेत? तर शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक आपल्याला ह्याबद्दल किंवा हे जे अधोरेखित शब्द आहेत यांच्याबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे तिथं, किंवा त्याचं स्वरूप काय आहे ते सांगायचे. तर ह्याचं स्वरूप आपण असं म्हणू शकतो की हे कर्मपूरक विस्तार आहे. कर्माची जी काही पूरक माहिती आहे ती आपल्याला विस्तारित स्वरूपात सांगते, किंवा कर्माविषयी जी माहिती आहे ती सांगत आहे आपल्याला, आणि म्हणूनच याला आपण म्हणतो की कर्मपूरक विस्तार किंवा कर्मविस्तार सुद्धा त्याला म्हणू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे, आता पुढील विधाने वाचा. मूळ उद्देश वाक्यात नेहमी एकेरी असतो. विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण होय. संयुक्त क्रियापदामध्ये एक क्रियापद प्रत्यक्ष क्रियेचे निदर्शक असते तर दुसरे त्याला सहाय्य करणारे असते. आता पर्याय दिलेले आहेत खाली, फक्त अ व ब चूक, फक्त क चूक म्हणजे सी चूक, फक्त ए चूक आणि फक्त बी चूक. तर ह्याचं या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणजेच पर्याय फक्त अचूक आहे. मूळ उद्देश वाक्यात नेहमी एकेरी असतो. मूळ उद्देश म्हणजे जो कर्ता असतो तो कधीच एकेरी नसतो. ओके, हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि पुढचे जे 2 वाक्य आहेत ते विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण होय, हो आपण आताच डेफिनेशन मध्ये बघितले. आणि संयुक्त क्रियापदामध्ये एक क्रियापद प्रत्यक्ष क्रियेचे निदर्शक असते तर दुसरे त्याला सहाय्य करणारे असते. बरोबर आहे, संयुक्त आणि सहाय्यक. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल, म्हणजे फक्त अचूक आहे ते. पुढचा प्रश्न आहे, मी उद्या पुण्यास पोहोचेन. या वाक्यातील विधेय ओळखा. म्हणजे याला आपल्याला क्रियापद ओळखायचे. विधेय म्हणजे काय तर क्रियापद, आणि म्हणूनच पोहोचेन हे काय असेल या वाक्यातील क्रियापद असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्यालाच आपण विधेय असं म्हणतो, या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच पोहोचेन पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न आहे, रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश ओळखा. तर रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश म्हणजे कर्ता ओळखायचा आहे. आणि कर्ता तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जे काही प्रत्यय लागलेले असतात, षष्टीची, चाची, चा आणि झाझी, झा हे प्रत्यय लागलेला जो शब्द असतो तो कर्ताही नसतो आणि कर्मही नसतो. म्हणूनच हा जो शब्द आहे तो बाजूला काढायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर मी एवढे ट्रिक सांगितल्यानंतर तुम्ही मला द्यायचं जे कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. ओके, मी त्याची वाट बघेन. सो हे होतं आपलं वाक्यपृथक्करण, जे प्रत्येक एक्झाम मध्ये या टॉपिकवर 2 क्वेश्चन्स असतातच.
जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.